पहा बेटा, आपण मागच्या सेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बायोम्स बद्दल आपण पाहिलेलं होतं. बायो हे काय असते त्या ठिकाणी? हा तिकडे मागे पॉइंट. हा इकडे बस रे, इकडे बस. पुढे रे, पुढे पहिला इकडे इथे बाय. माझा क्लास चालू आहे. पहा बेटा, आपण त्याच्यामध्ये इकोसिस्टीम मध्ये पाहिलं होतं. आपण काल पाहिलं होतं बायोम्स बद्दल आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. बायोम्स काय असतात? जे लार्ज इकोसिस्टीम असतात, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या इकोसिस्टीम प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो? बायोम्स म्हणतो. मुळामध्ये पृथ्वीवर दोन प्रकारचे बायोम्स आहेत. एक आहे लँड बायोम्स आणि दुसरा आहे वॉटर बायोम्स. त्यालाच म्हणतात ॲक्वाटिक बायोम्स असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये लँड बायोम्स काय असतात? द बायोम्स which exist only on the land. जे बायोम्स फक्त कशावर एक्झिस्ट होतात? लँडवर, जमिनीवर एक्झिस्ट होतात, त्याला म्हणतात लँड बायोम्स. ड्यू टू अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अबायोटिक फॅक्टर, डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम एक्झिस्ट. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय? बघा, आपल्याकडे माती वेगळी आहे, राजस्थान मधली वेगळी आहे, हिमाचल प्रदेशातली वेगळी आहे, आफ्रिकेत जावा तिथली वेगळी आहेत. हे काय आहे? तिथलं ऍटमॉस्फिअर वेगळं आहे, क्लायमेटिक कंडिशन्स वेगळे आहेत, हे ह्युमिडिटी वेगळे आहे, टेम्परेचर वेगळं आहे. हे सर्व जे असतात अबायोटिक फॅक्टर्स असतात, ते वेगळे असतात. जसं ग्रासलँड मध्ये जावा गवताळ प्रदेशातली वेगळी आहे, एव्हरग्रीन फॉरेस्ट जे काही हरित त्याला काय आपण हिरवेगार जे काही वृक्ष असतात तिथे वेगळी आहे, डेझर्ट मधली वेगळी आहे, आइसलँड बर्फाळ प्रदेशातली वेगळी आहे, टायगा मधली वेगळी आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे काही विषुववृत्ताच्या बाजूने असतात त्याच्यामधली वेगळी आपल्याला पाहायला मिळत असते. ग्रासलँड डेव्हलप where rainfall is not enough to grow big trees. ग्रासलँड कुठे डेव्हलप होतो? ज्या ठिकाणी जास्ती पाऊस पडत नाही, कमी प्रमाणात पाऊस पडतो, तिथे काय होतो? डेव्हलप होत असतात. वास्ट ग्रोथ ऑफ ग्रास इज फाउंड इन दिस इकोसिस्टम. आणि अशा प्रकारे या ठिकाणी काय होतात? मोठ्या प्रकारचे काय तयार होतात? ग्रासलँड त्या ठिकाणी गवत वाढत असतो. लॉंगर समर, उन्हाळे मोठे असतात, लिमिटेड रेन, पाऊस हा कमी पडतो, त्याच्यामुळे प्लॅन्ट जे असतात डॉर्फ असतात. डॉर्फ म्हणजे काय? उंचीला कमी असतात, त्याला काय म्हटलं जातं? डॉर्फ म्हणतात. काय म्हणतात बेटा? उंचीला जे कमी असतात त्याला काय म्हणतात? डॉर्फ असं म्हटलं जातं. छोटे असतात. आणि तिथे जे अॅनिमल्स येतात, कोणते कोणते अॅनिमल्स येतात? गोट आहे, शीप आहे, जिराफ आहे, झेब्रा आहे, एलिफंट आहे, डिअर आहे, चिता आहे, टायगर आहे, लायन आहे आणि बर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट, मायक्रोब सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आढळत असतात. पुढचे जे काही आपल्याला पाहायचंय, आता हे तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये काय प्रोड्युसर्स कोण आहेत? वेगवेगळ्या प्लॅंटचे नावं. पार्थेनियम आहे, सायनोडोन आहे, कुसळ. कुसळ असतो का? ठोकतो का? कुसळ. कुसळी आहे. कोण असतात तिथं? नीलगाय असतात, हरणा असतात, रॅबिट असतात, लेप्टोकॉर्सी असतात, त्यांना खाणारे असतात, किंवा दुसरे असतात, स्नेक असतात, बर्ड असतात, जॅकल असतात, ऑल्फ असतात, त्यांना खाणारे असतात. हे दोघांना पण खातात. लायन आहे, हायना आहे, उलचर म्हणजे त्याला काय म्हणतो? गिधड म्हणतो. ठीक आहे. काईट नावाचा पक्षी आहे. त्याच्यानंतर त्याला हे मेल्यानंतर त्याला डिकम्पोज करणारे फ्युजारियम आहे, आस्पेरगिलस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. जवळपास 150 वर्षापूर्वी दुधवा कोणता जंगल? दुधवा फॉरेस्ट वॉज हॅबिटेट फॉर सिंगल हॉर्न रायनो. दुधवा या ठिकाणी एक शिंगाचे त्या ठिकाणी रायनो असायचे, गिंडे असायचे. बट इन द 20th सेंचुरी आता ह्या ठिकाणी जवळपास ते एक्सटिंक्ट झालेले आहेत, म्हणजे संपुष्टात आलेले आहेत. कशामुळे आले असतील रे? त्यांचा शिकार करतात, तिला पोचिंग करतात, तिची तस्करी करतात. ओके, कातड्यासाठी, त्याच्या शिंगासाठी करतात, हंटिंग करतात त्याचं. मग 1 एप्रिल 1984 ला त्या ठिकाणी रायनो वॉज रिस्टोर्ड देअर. मग पुन्हा रायनोचं पुनर्वसन करण्यात आलं. तुम्हाला माहिती नव्हतं सर्वात डेंजर कायदा कशाचा असतो? फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असतो. तिथं स्टेट गव्हर्नमेंटचं सुद्धा काही चालत नाही. सर्वात कडक कायदा. दे वे ब्रेड इन कॅप्टिव्हिटी. ब्रेड म्हणजे काय? त्यांची संख्या वाढवण्यात आली. हा, निगराणीमध्ये काही डॉक्टर्स असतात, जसं वेटरनरीचे डॉक्टर म्हणा. त्याच्यानंतर IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर्स असतात, तो IFOS म्हणतात त्याला. देन रिलीज इन देअर हॅबिटेट, त्यांना सोडण्यात आलं. जवळपास 27 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये. कुठं? दुधवा.
27 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये. अँड फॉरेस्ट वेअर अराउंड द इयर वॉटर सोर्सेस वेअर अवेलेबल, जिथं पाणी वर्षभर अवेलेबल असतो त्या जागेला सेट करण्यात आलं. आणि 2 ऑब्झर्वेटरीज त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आले, स्टॅब्लिश करण्यात आले. ऑब्झर्वेटरी कशासाठी असतील का बेटा? लक्ष ठेवण्यावर. कुणावर? राहिलोचं. म्हणजे कोणी शिकार करणार नाही, कोणी बिमार पडला, काय झालं, त्याच्या हॅबिटेटवर लक्ष ठेवण्यासाठी असतात. आणि हा जो एफर्ट्स आहे, जे काही आपण केलेले आहे ते पूर्णपणे सक्सेस झालेले आहेत. गाईड उघडा फास्ट मध्ये. मग या ठिकाणी एव्हरेस्ट फॉरेस्ट जे आहेत 12 महिने जे काही हिरवेगार असतात त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नॅचरल इकोसिस्टम मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ प्लांट्स असतात, अॅनिमल्स असतात आणि अवॅटिक फॅक्टर्स असतात. गिर हे कुठे आहे बघा बरं का बेटा? रणथंबोर एकतर गुजरात नाहीतर राजस्थान. काझीरंगा नॅशनल पार्क, सुंदरबन पश्चिम बंगाल आहे, मेलाघाट आहे, पेरियार हा एकतर केरळ आहे तर तामिळनाडू येतो. काढले गाईड काढ. नॅशनल पार्क आहे. गिर कुठे आहे बेटा? गुजरात. लिहून घ्या बेटा फास्ट मध्ये. गिर कुठे आहे? गुजरात आहे. दाचीगाव जम्मू अँड काश्मीर. रणथंबोर आहे राजस्थान. दाजीपूर आहे महाराष्ट्र. काझीरंगा आहे आसाम, इथे गेंडीत बघा. सुंदरबन आहे पश्चिम बंगाल, त्यालाच म्हणतात वेस्ट बंगाल. मेलघाट आहे महाराष्ट्र. पेरियार जे म्हणलं कुठे आहे बेटा? केरळ. कुठे आहे? केरळ. परत एकदा पहा बेटा, मी काय सांगितलं तुम्हाला की वेगवेगळ्या प्रकारचे जे नॅशनल पार्क आहेत किंवा सँच्युरीज आहेत त्याच्यामध्ये गिर, त्याच्यामध्ये कोणता बेटा? गिर जो आहे गिर गुजरात. गिर कुठे आहे? गुजरातला. कुठे आहे? गुजरात. ठीक आहे. दाचीगाम जम्मू काश्मीर, रणथंबोर राजस्थान, दाजीपूर महाराष्ट्र, काझीरंगा आसाम, सुंदरबन पश्चिम बंगाल, मेळघाट महाराष्ट्र, पेरियार ठीक आहे. आता ह्याच्यातले बघा प्रोड्युसर कोण आहेत? डिप्टेरोकार्पस. टीक म्हणजे सागवान, पाईन झाड मोठे मोठे असतात बघा, पाईन वृक्ष. त्याच्यानंतर सँडलवूड म्हणजे चंदन. ठीक आहे. त्याला खाणारे कोण आहेत? ऍंट आहे, ग्रासहोपर आहे, स्पायडर आहे, बटरफ्लाय आहे. त्याला खाणारे स्नेक आहेत, बर्ड आहेत, पाल आहे, जॅकल म्हणजे त्याला काय म्हणतो रे? जॅकल कोल्हा लाडगे नसते का त्याच्याचं जॅकल. यांना खाणारे सुद्धा टायगर आहे, फाल्कन चीता आहे. कोणता चीता? फाल्कन चीता. ह्याला डिकम्पोज करणारे ऍस्पेरगिलस, पॉलिकार्पस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. अनेक इकोसिस्टम कन्झर्वड इन अराउंड 520 सेंचुरीज. आता आपल्या देशामध्ये अनेक जे इकोसिस्टम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टम्स आहेत, याला कन्झर्व करण्यात आलेलं आहे जवळपास 520 सेंचुरीज मध्ये. अँड नॅशनल पार्क्स इन इंडिया. आणि कुठे बेटा? नॅशनल पार्क इंडियामध्ये प्रेझेंट आहे. तिथं द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. कोणता बेटा? द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क जे आहे लार्जेस्ट सँच्युरी आहे, सर्वात मोठं सँच्युरी आहे, जिथं काय आहे? पांढरा चित्ता आहे, पांढरा पॅन्थर आहे. सर चित्ता वेगळा आहे, पॅन्थर वेगळा. व्हाईट पॅन्थर त्या ठिकाणी आहे, जी की रेअर स्पेसिस म्हणजे काय? दुर्मिळ. रेअर म्हणजे काय? दुर्मिळ प्रजातीला कन्झर्व म्हणजे तिचं काय करण्यात आलेलं आहे? संवर्धन करण्यात आलेलं आहे, तिला टिकवण्यात आलेलं आहे. कुठे बेटा? हिमालयन नॅशनल पार्क मध्ये. एलिफंट्स आहेत, वाईल्ड बियर्स म्हणजे काय? जंगली भालू जे आहेत. नंतर जंगली म्हशी आहेत, डिअर्स आहेत, टायगर आहे, पॅन्थर्स. याला कुठे स्टोअर करण्यात आलेलं आहे? काझीरंगा, जे कुठे होतं आता शिकलं? आसाम मध्ये त्या ठिकाणी होतं. 2/3 ऑफ द टोटल नंबर ऑफ सिंगल हॉर्न रायनोज इन द वर्ल्ड फाउंड ऍट काझीरंगा. 2/3 ऑफ टोटल नंबर ऑफ रायनोज म्हणजे सगळ्यातला 2/3 एवढे त्या ठिकाणचे जे काही सिंह आहेत ते आपल्याला कुठे आढळतात बेटा? काझीरंगा मध्ये आढळतात. जे सँच्युरी ऍट भरतपूर हे कशासाठी फेमस आहे? भरतपूरचे सँच्युरीज अक्वॅटिक बर्ड्स. अक्वॅटिक म्हणजे काय? येस, पाण्यामध्ये असणारे बर्ड्स. ओके. रणथंबोर आताच पाहिलं कुठे होतं? राजस्थानला. बरोबर आहे. रणथंबोर हे कशासाठी फेमस आहे? टायगर साठी. गिर कुठं होतं? राजस्थान. नाही, गुजरात. गिर कशासाठी कुठे आहे? गुजरात मध्ये. कशासाठी फेमस आहे? एशियाटिक लायन्स. कशासाठी आहे बेटा? येस, लायन्स. आता पुढचे आहे अक्वॅटिक इकोसिस्टम. कोणती इकोसिस्टम बेटा? अक्वॅटिक म्हणजे काय? पाण्यामध्ये असणाऱ्या इकोसिस्टमला काय म्हणलं जातं?
ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. काय म्हणतात त्याला? जे काही पाण्यामधली इकोसिस्टीम आहे त्याला म्हणतात ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. जवळपास 71% जो काही वॉटर आहे अर्थवर, सॉरी 71% जो काही अर्थचा सरफेस आहे तो कशाने कव्हर आहे? वॉटरने. आणि रिमेनिंग जो 29% आहे तो कशाने कव्हर आहे? लँडने. म्हणून आपल्याला काय महत्वाचं आहे? ॲक्वॅटिक बायोम सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. आणि अकॉर्डिंग टू द एरियानुसार ॲक्वॅटिक बायोम्स हे खूप पसरलेलं आहे. जवळपास ह्याच्यापेक्षा 2.5 पट. हे 30% तर ते किती आहे? जवळपास 70% राऊंड फिगर. 29 आणि 71 बघा ना, 29 58 अजून उरलंच त्या ठिकाणी. नियर बाय एवढा मोठा त्या ठिकाणी. ह्याच्यामध्ये फ्रेश वॉटर इकोसिस्टम वेगळी, मरीन इकोसिस्टम वेगळी, आणि कोणती बेटा? क्रिक इकोसिस्टम. कोणती कोणती परत सांगा? फ्रेश वॉटर, मरीन, क्रिक. फ्रेश वॉटर, मरीन, क्रिक. अगेन फ्रेश वॉटर, फ्रेश म्हणजे काय? गोड्या पाण्यातली. मरीन म्हणजे काय? समुद्रातली. क्रिक म्हणजे काय? जे दरी असतात, म्हणजे नद्या ज्या ठिकाणी मिळतात त्याला वेटलँड सुद्धा म्हणतात, किंवा त्याला तिथे मॅनग्रुव्ह मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात. पाहूया पुढे त्या ठिकाणी ब्रॅकिश वॉटर तिथे अवेलेबल असतं. ब्रॅकिश वॉटर म्हणजे जिथे खारं पाणी आणि समुद्राचं खारं पाणी आणि नद्याचं गोड पाणी एकत्रित मिळतं, त्याला काय म्हणायचं? ब्रॅकिश वॉटर. पहा बेटा, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. कोणते बेटा? फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. आता फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मध्ये पहा बेटा, पॉन्ड्स म्हणजे डबके आहेत, लेक्स तळे आहेत, नद्या आहेत, हे सर्व अक्वाटिक इकोसिस्टीम मध्ये येतात. द ट्रान्झिशन ऑफ एनर्जी इन दीज इकोसिस्टीम इज थ्रू वॉटर करंट्स अँड रिव्हर. जे काही एनर्जीचं त्या ठिकाणी ट्रान्समिशन होतं या इकोसिस्टीम मध्ये पाण्याचा झरा जो आहे किंवा रिव्हरच्या माध्यमाने होतं. डिकम्पोजर्स आर ऍट द बॉटम ऑफ वॉटर रिझर्वायर. आणि डिकम्पोजर कुठे असतात? बॉटमला. कुणाच्या बॉटमला असतात? वॉटर रिझर्वायरच्या. कुणाच्या बेटा? वॉटर रिझर्वायरच्या बॉटमला असतात. They decompose dead bodies of plants and animals. ते कोणाला डिकम्पोज करतात? डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्सला. आणि त्याला कशामध्ये कन्वर्ट करतात? अबायोटिक फॅक्टर. म्हणजे मेलेल्या प्राण्याला, पहिला प्राणी जिवंत होता, बायोटिक फॅक्टर होता, प्लांट बायोटिक होता. मेल्यानंतर त्याला कशामध्ये डिकम्पोज करतात? अबायोटिक कंपोनेंट्स मध्ये किंवा फॅक्टर मध्ये डिकम्पोज त्या ठिकाणी करतात. आता ह्याच्यामध्ये प्रोड्युसर कोण आहे? होलोथ्रिक्स, हायड्रिला, ॲझोला, नायचेला, टायफा, पिस्टिया, त्याच्यानंतर आयशॉर्निया. काय बेटा? परत एकदा पहा, काय म्हणलं? ओलोथ्रिक्स, हायड्रिला, ॲझोला, नायथेला, टायफा, पिस्टिया, आयशॉर्निया. काय बेटा? आयशॉर्निया. प्रायमरी कंझ्युमर ह्याला खाणारे कोण आहेत? ॲक्वाटिक इन्सेक्ट, किडे, स्नेल्स, गोगलगाय, ॲनिलिड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जे की तुम्हाला 10वीला पण आहे. ॲनिलिड एक वेगळं टॉपिक आहे, त्याच्यामध्ये पाहूया. सेकंडरी कंझ्युमर त्याला खाणारे स्मॉल फिशेस, फ्रॉग्स, लार्ज फिश, हेरॉन्स, क्रोकोडाईल्स. ठीक आहे. टर्शरी झाले. त्याला खाणारे कोणते? मेल्यानंतर त्याचं डिकम्पोज कोण करतात? बॅक्टेरिया आणि फंगाय. बॅक्टेरिया आणि फंगाय. पुढे आहे मरीन इकोसिस्टीम. मरीन नाही, नाहीतर MARINE, मारीन इकोसिस्टीम. नॉट दॅट इज नॉट मारीन, दॅट इज मरीन इकोसिस्टीम. खाऱ्या पाण्याची जी इकोसिस्टीम असते तिला डॅश डॅश असं म्हणतात. मरीन प्लांट ग्रोज इन दीज इकोसिस्टीम. ह्याच्यामध्ये कोणते प्लांट्स ग्रो होतात? मरीन प्लांट. शॅलो वॉटर कंटेन स्मॉल फिशेस. जे उथळ पाणी असतं त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मासे असतात, झिंगे असतात, प्रॉन्स असतात, जे की अल्गीला खातात, म्हणजे शेवाळाला खाऊन जगत असतात. द सेंट्रल पार्ट ऑफ द सी, समुद्राचा जो मधला भाग असतो तिथं लेस नंबर ऑफ अक्वॅटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. तिथं मासे जास्ती नसतात. समुद्राच्या मध्ये मासे जास्ती नसतात, अलीकडे राहतात. त्या छोट्या माशाला खाणारे कोण? सेकंडरी कंझ्युमर, मोठ्या माशा. ओशन हॅज लार्ज नंबर ऑफ न्यूट्रिएंट्स. समुद्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स, पोषक तत्व मिळतात. द बॉटम ऑफ ओशन हॅज मोर नंबर ऑफ डिकम्पोजर. आणि समुद्राच्या बॉटमला सर्वात जास्त काय प्रेझेंट असतात? डिकम्पोजर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल, वेस्ट मटेरियल आर डिकम्पोज्ड बाय बॅक्टेरिया. आणि या ठिकाणी जे काही डेड बॉडीज असतात कुणाचे? प्लांट्सचे आणि अॅनिमल्सचे. प्लांट आणि अॅनिमलचे. नंतर जे काही वेस्ट मटेरियल्स असतात समुद्रामधले, जे काही प्राण्याच्या माध्यमाने बाहेर रिलीज होतं, त्याला डिकम्पोज करण्याचं काम कोण करत असतं? बॅक्टेरिया. म्हणजे सांगायचं तात्पर्य, बॅक्टेरिया कुठे कुठे असतात? फ्रेश वॉटर मध्ये. कुठे असतात? मरीन वॉटर मध्ये. कुठे असतात अजून कुठं? जे काही पुढचं असेल त्या ठिकाणी ब्रॅकिश वॉटर असेल, त्या वेगळं असेल त्या ठिकाणी बॅक्टेरिया असतात, लँडवर बॅक्टेरिया असतात, प्रत्येक ठिकाणी बॅक्टेरिया असतात. आठवीला पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलं होतं, बॅक्टेरिया त्यांची संख्या 20 मिनिटाला काय करतात? दुप्पट. आठवतंय का रे? 10,000 असेल तर डायरेक्ट किती करतात? 20,000. म्हणजे त्यांना डिस्ट्रॉय करता येत. पुढे पहा बेटा,
डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टम ड्यू टू ह्युमन इंटरफेरन्स. डिमिनिशमेंट म्हणजे काय? नष्ट होणे किंवा संपुष्टात येणे. संपुष्टात येणे. काय येणे? इकोसिस्टम. कुणामुळे? ह्युमन इंटरफरन्स. इंटरफरन्स म्हणजे काय? हस्तक्षेप करणे, मानवाच्या हस्तक्षेपामुळे. तुम्ही फिरायला गेलो, आता 31st आहे, 31st ला अनेक जण गोव्याला जातात फिरायला. मी बी जाणार आहे. 31st ला त्या ठिकाणी आपण गोवा, तिथं काय करतो? पाण्याच्या बाटल्या समुद्रात टाकतो. मुतायला गेला का समुद्रात हार मारून येतो. काय पोरत देतात तुला माहिती? काय राहिलं? प्लास्टिक मध्येच टाकून येतो. चिप्स पॉकेट मध्येच टाकून येतो. त्याचा परिणाम कशावर होत असतो बेटा? एक्वाटिक इकोसिस्टमवर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. बीचवर, बीच म्हणजे बाजूला, वाळूवर वेगळा अर्थ अडचण त्याचा. बाजूला त्या ठिकाणी काय करतो आपण? टाकून देतो. पाला ते काय टाकतो. किती घाण होत. माणूस हा असा प्राणी आहे, जिथे गेलं तिथे घाण करून घेतो. ओके. मेनी ह्युमन ऍक्टिव्हिटीज हॅव साइड इफेक्ट ऑन द फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम. अनेक जे काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा इफेक्ट आहे त्या इकोसिस्टमवर. कॉज देअर डिमिनिशमेंट, आणि त्याच्यामुळे त्या इकोसिस्टमचं डिमिनिशमेंट होतं. एक्झाम्पल, मायनिंग म्हणजे काय बेटा? आपल्याला कोळसा ह्याच्यासाठी, वेगवेगळ्या खाणीसाठी आपण काय करतो? स्फोट करतो, मायनिंग करतो. नंतर एक्सेसिव्ह कटिंग ऑफ ट्रीज. इथून बिदरला जाताना किती झाडं होती, किती छान झाडं होती. आता एक झाड नाही. झाड होते पहिला, माकड राहायचे, आंब्याचे झाड होते. आता रोड झाले तर रोड बी असं लुंगी डान्स करायचे, असं अर्ध घुसते खाली, अर्धा वर येतात. फक्त धोतर राहिलं तर काहीतरी वेगळं दिसलं असतं मध्ये, म्हणजे तेवढं डेंजर आहे त्या ठिकाणी. मायनिंग अँड एक्सेसिव्ह कटिंग ऑफ ट्रीज चेंज द यूज ऑफ लँड. त्या ठिकाणी यूज ऑफ लँड त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामुळे काय होतं? बदलतं. इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑल्सो एफेक्टेड. झाड कट केलं, मायनिंग केलं, याच्यामुळे काय होतं बेटा? जो अंतर संबंध आहे इकोसिस्टम मधला, बायोटिक आणि बायोटिक मधला, तो चेंज होतो. आणि तो चेंज झाला म्हणजे त्याचा परिणाम पुन्हा होत असतो इको सिस्टीमवर होतो. डिफरंट ह्युमन ऍक्टिव्हिटीज. मानवाच्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत, हॅव डिफरंट इफेक्ट ऑन इकोसिस्टम. त्याचा इकोसिस्टमवर वेगळा परिणाम आहे. दे कॅन बी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एन इकोसिस्टम फ्रॉम वन टू अनदर, एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज. काय होतं त्या ठिकाणी? पहा, जे काही मानवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचा इकोसिस्टमवर परिणाम होतो. दे कॅन बी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एन इकोसिस्टम फ्रॉम वन टू अनदर और एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज. एकतर काय होतो? इकोसिस्टम एकातून दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होते, नाहीतर पूर्णपणे काय होते? एक्सटिंक्शन म्हणजे काय? संपुष्टात येते, नष्ट होऊन जाते. समजा कारखान्याचा पाणी जर समुद्रात टाकला तर माशा राहतील का मरतील? जमिनी टाकल्यावर जमिनीमधले येणारे जे काही वनस्पती ते राहतील का मरतील? मरतील. त्याच्यावर जगणाऱ्या प्राण्यांना खायला मिळेल का? नाही. ते मरतील का? हो. त्याच्यावर जगणारे? हो. त्याच्यावर जगणार? हो. इकोसिस्टम काय झाली? कोलॅप्स. आता ह्युमन ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आहेत की ज्याच्यामुळे काय होतं? डिमिनिशमेंट होत असतं. काय होतं बेटा? डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टम होत असतं, ज्याला रिस्पॉन्सिबल आहे. बघा, इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या गरजा सुद्धा वाढतात की कमी होतात? वाढतात. पहिल्या घर उदगीरच्या बाहेर येते का? नाही. आता उदगीरच्या बाहेर प्लॉट घ्यायला गेले तर 20 लाख येतात. कशामुळे? लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यावर लोकांना काय लागतात? राहायला घराला. ठीक आहे. जागा काय वाढणार आहे का? पृथ्वी एवढी आता मोठी झाली का? नाही. ठीक आहे. इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस. जे काही नैसर्गिक स्रोत आहेत त्यांचा वापर इन्क्रीज्ड पॉप्युलेशनमुळे. ह्युमन हे काय आहेत? कन्झ्युमर्स आहेत, ग्रहण करणारे आहेत इकोसिस्टम मध्ये. इकोसिस्टम कॅन प्रोव्हाइड बेसिक नीड्स इन नॉर्मल कंडिशन. इकोसिस्टम काय करू शकते? एखाद्या व्यक्तीची बेसिक नीड्स, गरजा त्या ठिकाणी सामान्य लेवलला पुरवठा करू शकते. बट ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन, जे काही लोकसंख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे, मॅन केप्ट ऑन स्नॅचिंग नॅचरल रिसोर्सेस ऑन लँडस्केप. माणूस काय करत आहे? स्नॅच म्हणजे हिसकाटून घेत आहे नैसर्गिक स्रोत कुणापासून? मोठ्या प्रमाणात निसर्गाकडून. लोकांची चेंजिंग लाईफस्टाईल, घरामध्ये फर्निचर गरज नसताना सुद्धा आपण फर्निचर युटिलाइज करतो. फर्निचर युटिलाइज करायला कुठलं ना कुठलं काय तोडावं लागतं? फर्निचर तोडावं लागतं. वह्याचा वापर करतो, त्याला त्या ठिकाणी लाकडाची गरज लागत असते. असे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, तुम्हाला घरामध्ये इलेक्ट्रिसिटी लागते, इलेक्ट्रिसिटीसाठी कोळसा आपल्याला काढावा लागतो. कोळसा काढण्यासाठी काय करावं लागतं? स्फोट करावं लागतं. तिथून कोळसा काढतात, त्याचा वापर करतात, त्याच्यापासून पोल्युशन होतं. हे दीज आर व्हेरियस फॅक्टर्स मोर दॅन द नेसेसरी.
दॅट हॅज इन्क्रीज्ड स्ट्रेस ऑन द इकोसिस्टीम, आणि याचा परिणाम आपल्या इकोसिस्टीमवर झालेला आहे. हॅज जनरेटेड वास्ट अमाऊंट ऑफ वेस्ट, आणि ह्याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये काय निर्माण झालेलं आहे? वेस्ट. काय निर्माण झालेलं आहे? वेस्ट. बघा, अर्बनायझेशन कोणती प्रोसेस बेटा? अर्बनायझेशन कोणती प्रोसेस सांगा? अर्बनायझेशन प्रोसेस बद्दल आपल्याला. अर्बनायझेशन म्हणजे काय? शहरीकरण. आता जे उदाहरण दिलं, लोक घर वाढत चालल्यात, ते काय? अर्बनायझेशन. ड्यू टू कंटिन्युअस प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन, वाढतं शहरीकरणामुळे काय होत चाललेलं आहे? मोर अँड मोर ऍग्रिकल्चर लँड. आता बघा, एखादी घर तुम्हाला उदगीरच्या बाहेर घ्यायची असतील किंवा असेल कोणतंही घर, तर त्याला काय लागतं? NA काढावं लागतं. माहिती काय? NA म्हणजे काय? नॉन ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट काढावं लागतं. ते जर नसेल तर घराचं बैनामा करता येत. जागा ही काय दाखवावं लागतं? नॉन ऍग्रिकल्चर आहे दाखवावं. ठीक आहे बेटा? ड्यू टू कंटिन्युअस प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन, मोर अँड मोर ऍग्रिकल्चर लँड. मार्शलँड दलदलीचे ठिकाण असेल, वेटलँड म्हणजे जे काही आता जे शिकूया पुढे आपण, वेटलँड असतात. नंतर फॉरेस्ट असेल, ग्रासलँड असेल, हे पूर्णपणे डिस्ट्रॉइड होत आहेत. कशासाठी? बिल्डिंग बांधण्यासाठी किंवा दुसऱ्या बेसिक फॅसिलिटीज, कारखाने म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणा, त्याच्यासाठी करत आहे. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस ह्युमन इंटरफेरन्स, हे मानवाच्या हस्तक्षेपामुळे जे इकोसिस्टीम आहे तर इधर चेंज होत आहे किंवा पूर्णपणे काय होत आहे सांगा बरं का? कम्प्लिटली डिस्ट्रॉय होत आहे. कम्प्लिटली काय होत आहे? डिस्ट्रॉय आहे. पुढे बघा, इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक. काय बेटा? हा, इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय? औद्योगिकरण. काय बेटा? बोलत चला, काय? औद्योगिकरण. ट्रॅफिक तर माहिती आहे की तुम्हाला? रॉ मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर इंडस्ट्रियलायझेशन. आता रॉ मटेरियल लागतो कशासाठी? इंडस्ट्रियलायझेशन. समजा एखादी कॉटनची इंडस्ट्री आहे, कापसाची, तिला काय करावं लागतं? कापूस लागतो. कापूस करण्यासाठी, कापसाची शेती घेण्यासाठी पहिला काय तोडावं लागते? झाडं. झाडं तोडून रान मोकळं करावं लागते. तर रानात काय घ्यावं लागते? कापूस. आला का लक्षामध्ये? त्याच्यावर प्रोसेस करावं लागतं. हे एक झालं. कोळसा लागतो, इलेक्ट्रिसिटी लागते. इलेक्ट्रिसिटीसाठी आपण काय करावं लागते? मायनिंग करावं लागतं. त्याचा बी इम्पॅक्ट झाला. म्हणजे प्रत्येक जो घटक असतो तो निसर्गामध्ये इम्पॅक्टफुल असतो. मग वाढती लोकसंख्या ड्यू टू रॉ मटेरियल रिक्वायर्ड फॉर इंडस्ट्रियलायझेशन आर ऑब्टेन्ड बाय डिस्ट्रॉइंग फॉरेस्ट. त्याला तोडून त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे? जंगलाचं डिस्ट्रक्शन. काय झालेलं बेटा? जंगलाचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे. टू प्रोव्हाइड द अम्युनिटीज फॉर इन्क्रीज्ड ट्रॅफिक. जे काही इन्क्रीज्ड ट्रॅफिक आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या अम्युनिटीज, त्याच्यासाठी लागणाऱ्या अम्युनिटीज म्हणजे काय? सुविधा. सुविधा. अनेक वेळेस काय करावं लागतं? रोड्स आणि रेल्वेज आर बिल्ट थ्रू फॉरेस्ट अँड वेटलँड. त्या ठिकाणी काय करावं लागतं? रोड आणि रेल्वेजला कशाच्या मधून बांधावं लागतं? फॉरेस्ट आणि वेटलँडच्या मधून बांधावं लागतं. पुढचा टॉपिक आला टुरिझम. जे पहिल्यांदा साईडला गोव्याला फिरायलाच गेल्यानंतर काय करतात? पीपल व्हिजिट सिनिक प्लेसेस मेनली फॉर नेचर वॉच. जे काही दृश्याचे चित्र असतात, हे हिल पॉइंट, एक्स पॉइंट असं असतात ना, त्या ठिकाणी गेल्यानंतर, एंटरटेनमेंट विजिट साठी गेल्यानंतर, त्या सॅक्रेड म्हणजे पवित्र ठिकाणी गेल्यानंतर अ लॉट ऑफ अम्युनिटीज आर क्रिएटेड फॉर दोज टुरिस्ट. त्यांच्यासाठी तिथे गेलं का? टॉयलेट असतो, त्याच्यासाठी बाथरूम असतो, त्याच्यासाठी हॉस्पिटल्स असतात, मेडिकलची सुविधा असते. ए बैला, इकडे बघलास का? कुठे बघलेलास? बघलास ना माझ्याकडे? मग वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतात. त्याच्यानंतर त्यांना राहायला तिथे काय असतात? लॉजिंग असते, बोर्डिंग असते, वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स असतात. हे सुविधा केलेली असतात. आणि दिस कॉज डिस्ट्रक्शन ऑफ लोकल इकोसिस्टीम. पण हे लोक गेल्यावर मी म्हणलं ना, जर समजा घाण केली तर इकोसिस्टीमवर परिणाम होतो. आणि त्या ठिकाणी जे लोकल इकोसिस्टीम आहे त्याच्यावर त्याचा स्ट्रेस इन्क्रीज व्हायला लागतो, वाढत असतो. नंतर आहे लार्ज डॅम. कोणता बेटा? लार्ज डॅम. लार्ज डॅम म्हणजे काय? मोठे मोठे धरण. मोठे मोठे धरण बांधायचं असेल तर काय धरण काय बारीक असते का बेटा? नाही. एक एक धरण किती असतो? जवळपास 4000 एकर, 5000 एकर, 6000 एकर एवढ्या मोठ्या लेवलचे धरण असतात. आता एवढ्या मोठ्या लेवलचे जर धरण बांधायचं असेल तर तेवढे तुम्हाला काय तोडावं लागतं सांगा बरं का? झाडं तोडावं लागते. झाडं तोडल्यावर त्याचा परिणाम कुणावर झाला सांगा? व्हेरी गुड. कुणावर झाला बेटा? कुणावर परिणाम झाला? येस. त्याचा परिणाम कशावर होत असतो? इकोसिस्टीमवर त्याचा इम्पॅक्ट होत असतो, त्याचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. म्हणूनच त्या ठिकाणी जे डॅम्स ओव्हर वास्ट लँड, मोठ्या जागेवर बांधलेली लँड, so that the forest or grassland in the area get converted into aquatic ecosystem. तिथे जे काही झाडं होते, ग्रासलँड होता, तिथला जो काही जंगल होता तो तोडावा लागतो आणि ते पूर्ण aquatic ecosystem मध्ये येतात. डॅम्स ऑल्सो लेसन द वॉटर करंट इन द लोअर एरिया. आणि डॅम्स मुळे काय होतं? वाहत्या पाण्याला कंट्रोल होतं.
कारण डॅम म्हटल्यावर पाणी का होतं रे, दाबून ठेवतात ना पाण्याला, त्याच्यावर कंट्रोल होतं. म्हणजे काही खालचा एरिया आहे, लोअर एरिया, तिथल्या इकोसिस्टीमवर त्याचा काय होत असतो, इम्पॅक्ट पडत असतो. आणि ते खालची जी इकोसिस्टीम आहे ते पूर्णपणे काय होतं सांगा बरं का, डिस्ट्रॉय. काय होतं बेटा सांगा. ओके, बघा एकदा. लवकर बघा, फास्ट. अजून किती आहे रे चॅप्टर. वॉर म्हणजे काय, एवढंच आहे, युद्ध. डिफरन्सेस अँड कॉम्पिटिशन ओव्हर लँड्स. आज जे काही युद्ध होत आहेत, रशिया युक्रेन वॉर, हे जागेमुळे युद्ध होत आहेत. भारत पाकिस्तान युद्ध हा जागेमुळे युद्ध आहे. जे काही ऑलमोस्ट आज सर्वात जास्त जे युद्ध होतात, एकतर जागेमुळं, एकतर धर्मामुळं, नाहीतर त्या त्या देशाच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीजमुळे त्या ठिकाणी युद्ध होत असतात. ठीक आहे बेटा, ऐतिहासिक गोष्टीमुळे. डिफरन्सेस अँड कॉम्पिटिशन ओव्हर लँड. आज जे काही वेगळेपणा, कॉम्पिटिशन वाढलेल्या जागेमुळे, पाण्यामुळे, मिनरल रिसोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे खनिजामुळे, किंवा अनेक इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल रिझन्स असतात. पॉलिटिकल म्हणजे राजकीय कारण असतात ज्याच्यामुळे युद्ध होत असतं. आणि माणसाला त्या ठिकाणी ह्युमन रेसेस जे आहे, वॉर अमंग ह्युमन रेसेस वेगवेगळ्या. बघा आता अमेरिकेमध्ये ब्लॅक वर्सेस व्हाईट आहे, आपल्यामध्ये हिंदू वर्सेस मुस्लिम असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणचे जे काय असतात वेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग करतात, माइंड एक्सप्लोजन करतात, युद्धामध्ये होत असतात. देर आर नॉट ओनली लाईफ थ्रेटनिंग बट ऑल्सो चेंज ऑर डिस्ट्रॉय नॅचरल इकोसिस्टीम. हे केल्यामुळे काय होत असतं, जीवाचा तर धोका आहेच आहे, पण नॅचरल इकोसिस्टीमवर त्याचा काय होत असतो, इम्पॅक्ट होत असतो. नॅचरल डिझास्टर जसं अर्थक्वेक आहे, भूकंप येणे, वोल्कॅनो आहे, फ्लड आहे, ड्रॉट म्हणजे दुष्काळ आहे, मानवाचा इंटरफरन्स आहे, ज्याच्यामुळे काय होत असतं बेटा, जे काही इकोसिस्टीम प्रेझेंट आहे ते काय होते, डिस्ट्रॉय होते, नष्ट होते. नॅचरल इकोसिस्टीम मस्ट बी प्रोटेक्टेड ऍज ए मेंटेन बॅलन्स इन द बायोस्फिअर. जे काही नॅचरल इकोसिस्टीम आहे त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. का, ते मेंटेन करतात. काय मेंटेन करतात, बॅलन्स. कशामधला बॅलन्स, बायोस्फिअर. कशामधला बेटा, बायोस्फिअर मधला ते काय मेंटेन करतात, बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करत असतात.